ओके. आणि थोड्या वेळामध्ये आपण मॅक्झिमम काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे. ओके, ते बघूया आपण. आणि सगळ्यात चांगलं मिळायला पाहिजे म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य, आणि ते सगळ्यांना ते मिळायला पाहिजे. ठीक आहे. आताच हे एक चांगलं वातावरण आहे असं आपण समजूया. संकेत ग्राफिक्स वाले पण आलेले आहेत. चला, विशेष कार्यक्रम वाले पण आलेले आहेत. ठीक आहे. अमिताजी ऑलवेज व्हेरी गुड. अमिताजी, आज आपल्याला सपोर्ट करायचा. जर आपण अमृताजींना जर असं आपण थोडं पुश करतोय. ठीक आहे. पण यू शुड बी ऑलवेज देअर. ओके. तर मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही हे करा, टेक ओव्हर करायचं. टेक ओव्हर म्हणजे आपण सगळ्यांनी मिळूनच करायचं. ओके. अमृताजी पुण्यावरनं आहेत, तर ते आज जरा संचालन करणार आहेत. सगळ्यांनी कार्यक्रम करायचं, नाही तर मीच बोलतो तसं नको व्हायला. ठीक आहे. पण आय विल बी देअर, म्हणजे सगळेजण आपण आहोतच. ओके, गुड, व्हेरी गुड. भैरवजी, तुम्ही काय करता डोंबिवलीमध्ये? म्हणजे व्यवसाय बॅग्स. राईट. हो, गेल्या वेळेला तुम्ही आलेलात, बरोबर ना? येस. चांगलं आहे. चला, म्हणजे माझी मेमरी आहे थोडी. ओके. ओके. संकेत ग्राफिक, नमस्कार. नमस्कार. गुड इव्हनिंग. अच्छा, तुम्हाला जेव्हा सांगणार तेव्हा तुम्ही तुमचं 5 मिनिटांमध्ये सांगायचं. ठीक आहे. ओके. आणि सगळ्यांचा फायदा होईल असंच बोलायचं आहे. ओके, छानपैकी. आणि आणि म्हणजे आपण व्यावसायिक आता ह्या प्लॅटफॉर्मवर जास्त नाही बोलायचंय, परंतु आपण मॅक्झिमम लोकांना कसा फायदा होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज मी फिटनेस क्लासेस घेतोय, परंतु मी फिटनेस क्लासेसची तुम्हाला जर माहिती दिली आणि त्याची फीस दिली, त्याची वेळ दिली, फक्त तेच बोलतोय, तर इट विल नॉट गुड. ओके. तर आपला पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. नंतर वैयक्तिक कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला. ओके. तर आपण साधारण सगळ्यांचा विचार करून, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारची लोक आलेली आहेत, वेगवेगळ्या उद्देशाने आलेली आहेत, पण मोस्टली सगळ्यांना एकच उद्देश जो आहे, प्रगतीचा उद्देश, तो साध्य व्हायला पाहिजे. ओके. ठीक आहे. व्हेरी गुड. म्हणजे आज एक विशेष कार्यक्रम पण होणार आहे. संकेत ग्राफिक ते आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत की कसं आपण आपल्याला प्रोजेक्ट करायचं आणि सगळ्यांना उपयोगी पडेल, व्यावसायिकांना, नॉर्मल लोकांना, सगळ्यांना उपयोगी पडेल. व्हेरी गुड, नाईस. अजून कोण आले? हरिश्चंद्र परब आलेले आहेत, सुभाष थबाडे आलेत, कविता हिंगवार आलेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आता सिस्टमॅटिकली जाऊ. आपण अमृताजींना सांगितलेलं आहे, तर ओव्हर टू. आणि मी ज्या वेळेला सांगेन काही जणांना की तुम्ही अनम्यूट करा, त्यावेळेला तुम्ही अनम्यूट करायचं आणि बोलायचं. ठीक आहे. ओके. शॉर्ट अँड सिम्पल असणार. सगळ्यांनी तसेच राहा, आनंदी राहा, हसत खेळत राहा. आणि आपण थोड्या बरोबर आपण एक्झॅक्टली, मला वाटतं आपण बरोबर 7:15 सुरू केलंय आणि आपण 7:45 बंद करायचा प्रयत्न करूया. नंतर वैयक्तिक बोलायचं त्यांना बोलू दे, परंतु हे आपलं रेकॉर्डिंग आहे, ते सगळ्या रेकॉर्डिंग सगळ्यांना छानपैकी त्याचा फायदा व्हायला पाहिजे. ओके. अच्छा, आता सगळ्यांना मी दिसतोय ना? एक मिनिट. ओके. ओव्हर टू अमृताजी. अमृताजी. नमस्कार. मी अमृता देखणे. आपण वर्ल्ड पॉवरची ओळख झाली, सगळ्यांची आपल्या आता ओळख झाली सगळ्यांची. पहिली तुमची ओळख सांगा. पहिली तुमची ओळख सांगा आणि नंतर मग पुढे. मी अमृता देखणे, पुण्याची आहे मी. आणि संतोष सरांची माझं चांगलं कम्युनिकेशन झालं, ते म्हणजे माझ्या सहीचं त्यांनी खूप चांगलं अवलोकन केलं आणि त्या मला खूप आला. या आठवड्यात मी अगदी म्हणजे उच्चासनावर पोहोचली. इतका छान संतोषजी, खूप छान मला फायदा झाला. काल माझं सांगली समाचारला माझा तेजस्विनी पुरस्कार मला मिळाला, जो माझा आयुष्यातला सर्वोच्च हे आहे. खूप छान. हे सगळं घडतंय ते एक सही बदलल्यामुळं. थँक्यू सो मच. ओके. आता आपल्याला आपले बाकीचे लोक येत आहेत, तर त्याच्यामुळे आपण त्यांची पण वाट बघू. आणि संकेत ग्राफिक्स वाले पण आलेले आहेत, तर आता आपण त्यांना जरा पहिला चान्स देऊया. ओके. वेलकम. ओव्हर टू संकेत ग्राफिक्स. तुमचं व्हिडिओ ऑन करा. येस. ओके. दिसतोय सगळ्यांना? मी आवाज येतोय? हो, छान दिसताय तुम्ही. हो, माझं नाव लक्ष्मीकांत मस्कर. पहिले थोडं माझ्याबद्दल सांगतो.
मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. गेल्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे आणि बऱ्याच जाहिरात एजन्सीमध्ये मी काम केलेलं आहे. आणि गेली 5 वर्ष मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो आहे आणि तो सक्सेसफुली मी करतो आहे. आणि ब्रँड डेव्हलपमेंट माझी स्पेशालिटी आहे. म्हणजे ब्रँड स्टार्टअप्स असतात, जे व्यवसाय करणारे जे सुरू करतात किंवा ज्यांना आपला व्यवसाय एका कॉर्पोरेट लेवलला न्यायचा असतो, त्यांच्यासाठी मी त्यांना ब्रँड डेव्हलप करण्यासाठी फार मदत करतो. जाहिरातीच्या दृष्टिकोनातून. म्हणजे आपली जाहिरात ही चांगली असावी, आपला लोगो, आपलं बाकी सोशल मीडियाचे ऍक्टिव्हिटी जे आपण करतो, जे डिझाईन्स करतो, तर जाहिरातीच्या दृष्टिकोनातून ब्रँड डेव्हलपमेंट किती यशस्वी करता येईल. एखादा उद्योजक जो सुरुवातीला उद्योग करतो किंवा जो एकदम ज्याला उद्योग सुरू करायचा असतो, त्याला संपूर्णपणे मी मार्गदर्शन करू शकतो की त्याने कसं आपला ब्रँड डेव्हलप करायचा सुरुवातीला स्टार्टअपसाठी. तर त्याचं मी चांगलं मार्गदर्शन करतो आणि त्याप्रमाणे त्याने जर सुरू केलं माझ्याकडून, तर ते कॉर्पोरेट लेवलवरती एक चांगल्या प्रकारे तो उभा राहू शकतो आणि आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकतो. तर ज्याला गरज असेल त्यांनी मला संपर्क करायचा. आणि बाकी फुल टाइम मी हेच करतो, त्यामुळे अजून काय सांगण्यासारखं माझ्याकडे नाही. धन्यवाद. काही टिप्स द्या ना, थोडस थोडक्यात एकाच मिनिटात टिप्स सगळ्यांना. टिप्स द्यायचं म्हणजे आजकाल कसं आहे, मराठी माणूस आणि व्यवसाय हे थोडं समीकरण थोडं कठीण आहे. आता मी जेवढ्या वर्षात, ह्या 5-10 वर्षात मी स्वतः मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस आणि व्यवसाय हे दोन नातं जरा जरा वेळाभोपळ्याचं नातं आहे असं मला अजूनही वाटतं. म्हणजे आता तरी बरेचसे व्यावसायिक म्हणजे त्याला अपवाद आहेत. किर्लोस्कर वगैरे सारखे ते फार मोठे झालेले आहेत. पण जे गुजराती आणि मारवाडी आणि जे लोक आहेत, त्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणूस व्यवसायात फार कमी पडतो. त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे निगेटिव्ह कारण म्हणजे पेशन्स हे आहे. पेशन्स आणि जिभेवरती साखर. तुम्ही म्हणालात बरोबर आहे की मराठी माणूस व्यवसायात कमी पडतो, कारण मराठी माणूस पडण्यासाठी आलेलाच नाही. ओके. कारण मराठी माणूस उभा राहतो, लढतो, झगडतो आणि आपलं साध्य करतो. आणि आता अशी वेळ आलेली आहे की आपण सगळेच जण आपण, हा मराठी लोकांचाच ग्रुप नाहीये, बहुतेक सगळे मराठी आहेत, परंतु हा मराठी लोकांचा ग्रुप नाहीये. हा एक कुठेतरी आयुष्यामध्ये पुढे जाणाऱ्यांचा ग्रुप आहे. ओके. आणि त्यांना आपण हेल्प करत असतो. ओके. सातत्याने ग्रुपमध्ये सांगतो. फक्त आम्ही तुमच्याकडनं, आमची अशी अपेक्षा आहे की यू आर एक्सपर्ट्स इन ऍडव्हर्टायझिंग, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला कुठेतरी तुम्ही हेल्प पण करत असता लोकांना. तुम्ही सांगत असता की अरे तुम्ही हे बघा, असा फोटो ऍडव्हर्टाईज करा वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ते तर तुम्ही ग्रुपमध्ये सांगतच असता. तरी तुम्ही अतिशय थोडक्यामध्ये तुमची ओळख सांगितलीत आणि त्याबद्दल अनेक धन्यवाद. व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊ. आणि तुम्ही एकदम टाइम टू टाइम केलेला आहे. 1 मिनिट जरा अगोदर तुम्ही संपवलं. ओके फाईन. पण कधी पण लक्षात घ्यायचं, आपल्याला 5 मिनिटं मला वाटतं मिळालेली. तू आपलं नाव काय, पूर्ण नाव सांगा. लक्ष्मीकांत मस्कर. लक्ष्मीकांत मस्कर. ओके फाईन. ठीक आहे. धन्यवाद. व्हेरी गुड. धन्यवाद. व्हेरी गुड. अच्छा, आणि कोणीतरी एक हात वरती केलेला, वर केलेला, कोणी केलेला मध्ये, कोणाला तर काहीतरी प्रश्न होता. ठीक आहे. एनिवे, चलो नेक्स्ट ओव्हर टू अमृताजी. सिक्युरिटी आलोकजी त्याबद्दल बोलणार आहेत. आलोकजींना आपण 5 मिनिटं देणार आहोत. हो, आलोकजींना 5 मिनिटं देणार आहे. पण आलोकजी आता आहेत कुठे? आले नाहीयेत का? मग पुढचा घेऊया. फिटनेस आले नाहीये तर आपण आता एक काम करूया. काही जणांची, 1-2 जणांची आपण ओळख करून घेऊया. ठीक आहे. आता या इथे साधारण आता या इथे आपल्याला ऍक्टिव्ह, पहिलं तुमची ओळख सांगा. तुमची ओळख तर सांगितलेलीच आहे. फक्त तुम्ही काय करता, ओके, व्यवसाय काय करता आणि संपर्क क्रमांक, हे तुमच्यापासून सुरुवात सांगा. 30 सेकंड्स मध्ये सांगायचं. मग आपण एकेकाला सुरुवात करूया. मी का? येस, अमृताजी. मी LIC विमा एजंट आहे. शिवाय माझे पेइंग गेस्ट साठी जागा आहे आणि मेसही मी सुरू करणार आहे. पण आता कोरोनामुळे आता काही सगळं स्थगित आहे. पण हे सगळं मला करायचं आहे. त्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया त्या दृष्टीने. चालेल.
ओके, ठीक आहे. संपर्क क्रमांक द्यायचा तर द्या, नाहीतर मग आपल्या ग्रुपमध्ये आम्ही तुमचा संपर्क क्रमांक देऊ. संपर्क क्रमांक देतो. सांगा. 90 677 18 401. ओके, पुन्हा एकदा सांगा. 90 677 18 401. ओके, व्हेरी गुड, नाईस. धन्यवाद. अनेक धन्यवाद. ठीक आहे, मी आता माझं एक सॅम्पल म्हणून पण सांगतो, म्हणजे बाकीच्यांना त्याचं कळेल. अर्धा 30 सेकंड्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्याच्यात नमस्कार, मी संतोष गावडे, वर्ल्ड पॉवर इंडिया या संस्थेचा संस्थापक, फाउंडर आणि फिटनेस एक्सरसाइज घेतो वेगवेगळ्या लोकांसाठी. फॉर फॅट बेली, म्हणजे जे फॅट्स असतं ते कमी करण्याचं एक स्पेशलायझेशन आहे आपल्याकडे, आणि आपण त्याचा कोर्स घेतो. त्यानंतर सिग्नेचर सायन्स शिकवतो, सही आपल्या प्रगती करता, एक सायंटिफिकली एक शास्त्र आहे ते पण शिकवतो. आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षर कसं असावं ते शिकवतो, हस्ताक्षर सुंदर कसं करावं ते पण शिकवतो. ओके, आणि वर्ल्ड पॉवर इंडिया याच्याद्वारे आपण वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करतो, सोशल ऍक्टिव्हिटीज पण करतो. ओके, धन्यवाद. संपर्क क्रमांक आहे 9594674133. हे मी काय सांगितलं, हे एक सॅम्पल म्हणून पण सांगितलं. ठीक आहे, पण रियालिटी आहे, हे जे मी करतोय ते खरंच करतोय असा. आता आपण एक दोघांना आपण चान्स देऊया की कधी कधी काय होणार की थोडस आपण सिरियली आपण चान्स देण्याचा प्रयत्न करूया. पहिलं कोण आहे? अमृताजी झालं, अमिता चक्रदेव. अमिताजी तुम्ही बोला, म्हणजे ABCD वाईज. 30 सेकंड्स, पॉवरफुल. व्हिडिओ ऑन करू ना? नमस्कार, मी अमिता चक्रदेव आणि मी हीलर आहे, सोल हीलर आहे. हिलिंग म्हणजे काय, तर ज्या म्हणजे तुम्हाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, त्याच्यानंतर भावनिक दृष्ट्या जर का काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मी हील करते. आता ह्या करोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना मी हिलिंग दिलेलं आहे, करोनासाठी, त्याच वेळेला त्यांच्या भीतीसाठी सुद्धा. माझा संपर्क क्रमांक आहे 9867086158. तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. धन्यवाद. नाईस, व्हेरी गुड. ते चांगल्या प्रकारे हिलिंग देतात आणि त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, आपल्या ग्रुपमध्ये पण लिहिलेलं असतं, सगळ्यांनी अटेंड करून पाहायचं. आपण मॅक्झिमम शिकायचंय, लक्षात घ्या. ही वेळ जी आहे ती आपण आपल्यामध्ये अनेक क्वालिटीज निर्माण करायच्यात, आणि त्याचा फायदा तुम्हाला आता पण होणार आणि नंतर पण होणार. ओके, अलोकजी आलेले आहेत. अलोकजी नमस्कार. हेलो संतोष जी. हेलो एवरीवन. ओके, ओवर टू अमृताजी. वेलकम टू अलोकजी. नमस्कार आलोक जी. नमस्कार अमृता जी, वेरी गुड इवनिंग. नमस्कार. आता आपण अलोकजींचं ऐकायचंय. हो, बोला, ते तसं बोलला तुम्ही. सगळे आपलीच लोक आहेत, काही काळजी नाही. ओके, फाईन, ठीक आहे, मी तुम्हाला हेल्प करतो. अलोकजी आपल्याला सगळ्यांना सायबर सिक्युरिटी याच्या टिप्स देणार आहेत. ओके, आणि ते दरवेळेला येतात, वेळात वेळ काढून येतात. अक्षरशः ते भरपूर बिझी असतात, संपूर्ण भारतभर, तसंच विदेशात त्यांचा व्यवसाय आहे, आणि तरी पण ते अतिशय वेळात वेळ काढून येतात. खरंच आमचं आठवड्यामध्ये पण कधी कधी भेटणं होत नाही, परंतु या कार्यक्रमाला ते नक्कीच येतात, आणि त्याच्यामुळे अनेक हजारो आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होतो. तर आपण अलोकजींना पुन्हा इन्व्हाइट करूया. और आलोक जी, आप थोड़ा मार्गदर्शन करें. आपके लिए समय दिया हुआ है 5 मिनट, क्योंकि हम लोग थोड़ा सा 30 मिनट्स में शॉर्ट एंड सिंपल में रखना चाहते हैं, लेकिन आपको तो पता है, आप बात करते तो हम आपको रोक नहीं पाते. ओके. मैं भी कोशिश करता हूँ कि आपका वीडियो ऑन कीजिए. वीडियो हाँ ओवर है, वीडियो ऑन है ना आपका? हाँ जी. हाँ, ओके फाइन. यस,
आई होप कि मेरी आवाज सबको क्लियर आ रही हो. आ रही है. Great. So, first and foremost, very welcome to all of us, including Gaude ji and Amrita ji and all the participants that we have. And thank you so much for joining us and taking out time to join us and understand a bit of cybersecurity. As Santosh ji has said, that I always try to take out some time from the schedule to come and talk about cybersecurity aspects every week. Because what we believe is cybersecurity is something which touches our day-to-day lives. It actually impacts us on a daily basis, wherein we are connected to technologies, we are connected to our Facebook accounts, WhatsApp group, a lot of activities that we perform on a daily basis onto the mobile phones and tablets and all. So what, as a cybersecurity core expertise team, what we try to do is we try to come and tell you basics of tips and tricks about cybersecurity every week, so that you can at least learn basics and improvise your online postures and your own digital safety and security for that matter. So this week the glimpses are like, I'm not sure whether you guys have heard or not, that I mean, when we talk about technology as a company, जब भी हम बात करते हैं, जब भी हम सुनते हैं कि कोई टेक्नोलॉजी कंपनी है या कोई आईटी कंपनी है, तो हमारे दिमाग में सबसे पहले शायद निकल के आता है कि गूगल, राइट? गूगल हो गई या माइक्रोसॉफ्ट हो गई, ये सारी कंपनीज. और जहां तक आईटी और टेक्नोलॉजी की बात है, हम गूगल या माइक्रोसॉफ्ट को we always praise them to be the leaders in the industry. But you will be surprised that day before yesterday, परसों के दिन एक इंडियन हैकर, इट्स नॉट अ ग्रुप, पूरा कोई ग्रुप नहीं है या कोई कम्युनिटी नहीं है, वो जस्ट वन हैकर हैज ट्राइड एंड कॉम्प्रोमाइज्ड द गूगल प्रोसेस. जैसे हम जानते हैं कि बहुत सारे लोग हैं जो यूट्यूब पे वीडियो बनाते हैं, यूट्यूब पे वीडियोस अपलोड करते हैं बेस्ड ऑन दी जो भी वीडियो है उनकी, वो फेमस कितना होता है, वो ट्रेंड कितना करता है, बेस्ड ऑन द व्यूअर्स एंड सब्सक्राइबर्स दे अर्न मनी, राइट? सो दिस हैकर हैज फाउंड अ फ्लॉ. He manipulated the Google team and he could force Google to pay him 23 lakh rupees. Okay. Now, can you imagine 23 lakh rupees a Google paid to a hacker, right? So it's not an easy thing. It's not a simple thing to understand. It's not a simple thing to just digest it. But the fact remains the same, that hackers are having so much potential in terms of compromising an individual, compromising a company. वो चाहे एक आदमी हो, चाहे वो एक संस्था हो, चाहे वो एक कंपनी हो, हैकर्स हमेशा है वहां पे, जो हमेशा टारगेट करने की कोशिश करते हैं कि वो किसी कंपनी, किसी इंडिविजुअल को से कुछ ना कुछ बेनिफिट उठा पाए. हमेशा जरूरी नहीं है कि ये बेनिफिट हमेशा पैसे के रूप में होगा, हमेशा जरूरी नहीं है ये बेनिफिट हमेशा वो अपने फायदे के लिए करेंगे, बट दे मोस्ट ऑफ द टाइम दे डू इट फॉर सोसाइटी और दे डू इट फॉर देयर ओन पर्सनल कॉजेस. ओके, तो जब हम बात करते हैं साइबर सिक्योरिटी की, हम ये नहीं कह सकते कि हम तो यार मुंबई या महाराष्ट्र, जो पूरे वर्ल्ड में एक छोटा सा देश है जिसका नाम है भारत, भारत के एक छोटे से राज्य में जो महाराष्ट्र है, महाराष्ट्र के एक छोटे से शहर में कांदिवली है या बोरीवली है या XYZ है, राइट? इस छोटे से शहर में एक छोटी सी जगह पे एक घर में रहने वाला मैं आदमी हूँ और मुझे हैक करके क्या करेगा? इट्स नॉट अबाउट वेयर वी लिव, it's not about what state or which country we belong to. It's always about data. It's always about information, right? चाहे वो जियो जैसी कंपनी हो, चाहे वो टिकटॉक जैसी कंपनी हो, चाहे वो फेसबुक या व्हाट्सएप जैसी कंपनियां हो, आज हम इस एरा में जी रहे हैं जहाँ पे इंडिविजुअल आर आइडेंटिफाइड बाय अकाउंट. ओके, आज हम डिजिटल मार्केट की बात करें या डिजिटल स्पेस की बात करें, वी आर नो मोर इंडिविजुअल्स, वी आर जस्ट एन अकाउंट, राइट? आप जब फेसबुक पे जाते हो तो आप ये नहीं बोलते कि आपका नाम बताइए, या आप इंस्टाग्राम पे जाते हो तो आप ये नहीं बोलते कि आपका प्रोफाइल, आपका नाम क्या है. व्हाट यू आस्क इज व्हाट इज योर अकाउंट आईडी, राइट? सो ऑन दिस टेक्नोलॉजिकल फोरम्स और ऑल दिस टेक्नोलॉजिकल व्हाट वी से प्लेटफॉर्म्स, वी आर नॉट एन इंडिविजुअल, वी आर एन अकाउंट, एंड अकाउंट्स आर मेंट टू हैव डेटा एंड इंफॉर्मेशन. और जब हम इस डेटा और इंफॉर्मेशन की बात कर रहे हैं तो बहुत सारे ऐसे लोग होंगे जो इस डेटा को होल्ड करना चाहते हैं,
there are a lot of people who will try to get hold of this data or information, and then it really does not make it important कि वो data किसका है और कैसे है. As I've given you examples कि पूरे वर्ल्ड में जब हम बात करते हैं तो बहुत सारे हैकर्स हैं जो ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएप इन अकाउंट्स को हैक करने में लगे होते हैं. और जब भी हैकिंग होती है तो वो एक इंडिविजुअल की हैकिंग नहीं होती, या वो एक इंडिविजुअल कंपनी की हैकिंग नहीं होती, वो होती है मास यूजर्स की हैकिंग. Whenever there are hacks leaked out, it is like 400 million users data compromised, 1 billion user data compromised, right? In case of Facebook, Twitter or LinkedIn. So जब हम 1 बिलियन 2 बिलियन यूजर्स के डेटा कॉम्प्रोमाइज की बात करते हैं, then yes, वो हम 20 करोड़ 10 करोड़ 50 लाख लोगों के डेटा की बात कर रहे हैं. एंड देन अगर उसमें से एक डेटा एंट्री आपकी है या एक डेटा एंटिटी आपकी है, then that makes a difference, right? So इसीलिए it is very much important for us to be prepared. चाहे वो कोविड सिचुएशन हो, चाहे वो साइबर सिक्योरिटी हैक्स हो, चाहे वो कोई बीमारी हो, चाहे वो एनवायरनमेंट हो. What our responsibility as a human is, we have to be prepared for, we have to be that capability, or we have to build that model and vision to foresee the events that comes in, right? जब हम घर खरीदते हैं तो हम बहुत सारी चीजें देखते हैं आसपास कि वहाँ पे सोसाइटी कैसी है, पानी कैसा आता है, फायर ब्रिगेड कितनी दूर है, पेट्रोल पंप कितना दूर है, स्कूल कितनी दूर है, करेक्ट? That is what is called as foreseeing the circumstances or planning it a better way. Similarly, when we try to come on or adopt any platform, चाहे वो फेसबुक हो, चाहे ट्विटर हो, चाहे कोई भी अकाउंट हो, हमें कुछ चीजों को फोर्सी करके रहना चाहिए. जैसे पहली चीज है कि आपको हमेशा ये याद और भरोसा रखना चाहिए कि आपका अकाउंट हैक होगा, राइट? वो नहीं हो वो अच्छी बात है, बट आपका अकाउंट हैक हो सकता है. प्लीज डू नॉट टेक दिस पॉसिबिलिटी आउट ऑफ योर इमेजिनेशन. आपका अकाउंट हैक हो सकता है. सो द फर्स्ट थिंग दैट कम्स इन आवर ब्रेन इज इस चीज को अवॉइड कैसे किया जाए, राइट? अब हम ये तो नहीं कर सकते कि हम फेसबुक अकाउंट बंद कर दें या व्हाट्सएप अकाउंट बंद कर दें और सारी चीजें, बट व्हाट वी कैन लर्न इज टू इम्प्रोवाइज द सिक्योरिटी, टू इम्प्रोवाइज और रादर टू काउंटर दिस प्रॉब्लम्स. इन प्रॉब्लम से ओवरकम कैसे हैं, इन प्रॉब्लम्स के सॉल्यूशन के लिए क्या करें, एंड दैट इज वेयर द साइबर सिक्योरिटी कम्स इन, व्हिच टेल्स यू कि इवन बिफोर यू डू समथिंग you have to start with a basic set of cybersecurity practices. So today's tip is, whenever you try to create a account, it may be any platform, please ensure that your passwords are having these 4 or 5 criteria. Number 1, passwords that you keep for the account should not be anywhere near to be same as your user account name or your username. Your username should never be part of your passwords. Number 1. Number 2 is, जब भी आप पासवर्ड बनाएं, इंश्योर करें कि उसमें कैपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर और एक स्पेशल कैरेक्टर जरूर हो. क्योंकि अगर आप अपना पासवर्ड रखते हैं ASDF 1234 या जो भी कुछ, अगर वो सिर्फ और सिर्फ कैरेक्टर्स हैं और अल्फाबेट्स हैं, तो एक हैकर को उस पासवर्ड को क्रैक करने के लिए इट टेक्स लेस देन 30 मिनट्स. 30 मिनट के अंदर हैकर आपका पासवर्ड क्रैक कर सकता है. सो एज सुन एज यू इनकॉर्पोरेट वन मोर एलिमेंट, जैसे आपने अपर केस और लोअर केस कैरेक्टर को कंबाइन कर दिया, सो वो आधे घंटे की जगह उसको 3 घंटे लगेंगे. आपने एक नंबर डाल दिया तो उसको 7 दिन लगेंगे. अगर आपने उसमें एक कैरेक्टर डाल दिया, स्पेशल कैरेक्टर डाल दिया, तो उसको सालों लगेंगे उस पासवर्ड को क्रैक करने में. आपने क्या किया? आपने कुछ और एक्स्ट्रा काम नहीं किया, बस आपने ये इंश्योर कर लिया कि आपके पासवर्ड में लोअर केस, अपर केस, अल्फाबेट्स, नंबर और एक स्पेशल कैरेक्टर हो. थर्ड थिंग इज, आपको ये इंश्योर करना है कि हमेशा पासवर्ड जो है वो मोर देन 8 कैरेक्टर लॉन्ग हो, 8 कैरेक्टर से ज्यादा हो. ट्राई करिए कि आप 12 कैरेक्टर से ज्यादा कर सकें. अगर आप 12 कैरेक्टर से ज्यादा करते हैं तो ये मान के चलिए कि एक हैकर को 12 कैरेक्टर का स्पेशल कैरेक्टर यूज्ड पासवर्ड क्रैक करने के लिए इट टेक्स मोर देन 10 इयर्स. सो मतलब जब आप इस तरह का पासवर्ड बनाते हैं तो 10 साल किसी को आपका पासवर्ड क्रैक करने में लग जाएंगे. ओके, सो today's take is, whenever you create a password, whenever you are changing your password, now onwards, please ensure that your passwords are more than 12 characters long, alphabets, numbers, and they contain one special character at least, so that it becomes difficult for a hacker to crack your passwords. With this tip, I think my 5 minutes are over.
and then I pass on to this session back to Santosh ji and Amita ji. Thank you for your patience and listening me out. Thank you. Achha, Amita ji want to ask some question. Okay, we are speaking some different languages, Marathi, Hindi, and English, because we want that. Even my English is not that much good, but we want to expert in at least 3 languages: Marathi, Hindi, and English. Am I right, all people? ओके अमिताजी Yes, तुमचं Amitaji, please व्हिडिओ ask. ऑन करा. आणि आलोकजींनी भरपूर चांगल्या गोष्टी सांगितल्या. किती छान सांगितलं ना. पासवर्ड तुमचा 12 कॅरेक्टर्सचा ठेवा. म्हणजे एक टिप्स सांगतो त्याच्यातली त्यांनी सांगितलेलं. तसं भरपूर छान गोष्टी सांगितल्या. आणि 12 कॅरेक्टरचं ठेवलं तर त्या हॅकर्सला भरपूर वेळ लागेल. ते म्हणजे ते शक्यच नाही त्याला हे करणं. किती छोटीशी गोष्ट आहे पण भरपूर महत्वाची गोष्ट आहे. आणि आता हॅकिंग हे कुठेही होऊ शकतं. जसं गेल्या वेळेला मी म्हटलं, इव्हन आपल्या मीटिंग मध्ये पण एकदा हॅकिंग झालेलं माहितीये का तुम्हाला? तुम्ही नव्हता त्यावेळेला, बाकीचे लोक, पण आलोकजी होते. आपल्या मीटिंग मध्ये हॅकिंग झालं, विचार करा. आणि जो तो असा पटापट सगळे व्हिडिओ येतात, पटापट आवाज येतोय, असं एवढं हॅकिंग झालं आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे वी आर ऑल्सो, आपण पण चांगल्या प्रगतीच्या दिशेने जात आहोत. कारण हॅकिंग होतं याचा अर्थ 2 गोष्टी आहेत. एक तर कुठल्या तरी प्रगतिशील सगळ्या व्यक्तींमध्ये ते मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. ओके, एनिवे अमिताजी, थैंक यू वेरी मच आलोक जी, धन्यवाद. हाँ बोलिए अमिता जी. आलोक जी, मेरा ये सवाल है कि मैं हैक हो गई हूँ, ये मैं कैसा समझूंगी? वेरी गुड. That's a very मेरा अकाउंट सुनो, मेरा बैंक में कुछ मतलब वो मैं ये नहीं करती हूँ, मतलब मोबाइल से या इससे मेरा बैंक का कुछ जो है वो नहीं मैं करती हूँ, लेकिन फिर भी मैं हैक हो गई हूँ, ये मेरे को कैसे समझ में आएगा? ओके, सो बहुत अच्छा सवाल है अमिता जी. आप हमेशा मेरे मुश्किलें खड़ी करती हैं सवाल पूछ के. Sorry. But I like the challenges. So this is very important question for all of us to understand. Exactly. पहली चीज है कि मैं एग्जांपल देता हूँ. जैसे आपने शायद रेफरेंस किया हो कि आपका फेसबुक अकाउंट हैक हुआ होगा, तो क्या कैसे पता चलेगा? सो हर एक एप्लीकेशन, हर एक प्लेटफॉर्म आपको एक फैसिलिटी देता है कि आप अपनी एक्टिविटी चेक कर सकते हो. ठीक है. So whenever you log into the application, maybe whenever you feel like you are compromised or you want, जब भी आपको लगता है कि you want to check it back, go to the activity section of your app, even in Facebook, okay, and see if that activity was actually carried out by you or not, okay. जैसे आपने कुछ पोस्ट, आपकी एक्टिविटीज में दिखाएगा कि आपने कुछ पोस्ट किया है, ठीक है, या आपने पासवर्ड चेंज किया है, या आपने कोई नया मोबाइल डिवाइस ऐड किया अपने अकाउंट में, या आपने कोई अल्टरनेट मोबाइल नंबर ऐड किया है, या आपका रिकवरी जो ईमेल आईडी होता है वो चेंज हुआ है. सो दीज ऑल इंफॉर्मेशन will always be there in your activity section. Always periodically check the activity section of your application. Number 1. Number 2 is, if you talk about mobile system and the laptops or desktop for that matter, जब भी आपका सिस्टम इन्फेक्ट होगा तो कुछ अजीबोगरीब तरह की हरकतें उसमें होंगी. ओके, जैसे एप्लीकेशन का खुलना और बंद हो जाना. ओके, अ फ्लैश स्क्रीन, रैंडमली एक अचानक से कोई स्क्रीन आएगी और वो चली जाएगी, या फिर आपके सिस्टम में कैमरा ऑन हो जाएगा बाय डिफॉल्ट. ओके, माइक का सिग्नेचर दिखेगा या हेडफोन का सिग्नेचर दिखेगा जबकि आपने हेडफोन नहीं लगाया. सो समझ जाइए कि, या फिर आपको अननेसेसरली एडवर्टाइजमेंट्स आने शुरू हो गए. आप कोई भी वेबसाइट खोल रहे हो बट आपको एड्स दिखाई दे रहे हैं. ओके, दीज आर द बेसिक सिम्टम्स ऑफ योर अकाउंट कॉम्प्रोमाइज. आपको सिर्फ करना इतना है कि विंडोज का लैपटॉप अगर इस्तेमाल करते हैं, तो आपने टास्क बार में जो नीचे टास्क बार होता है उस पर राइट क्लिक करिए, टास्क मैनेजर में जाइए. ओके, टास्क मैनेजर में जाने के बाद आपको बहुत सारे प्रोसेस दिखाई देंगे कि ये सारे प्रोसेस आपके सिस्टम में रन कर रहे हैं. ऑब्वियसली आपको वो समझ में नहीं आएगा कि ये सारे प्रोसेस रन कर रहे हैं, ये क्या करते हैं, राइट. बट मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर इज, प्लीज अंडरस्टैंड, दिस इज ऑल माय रिसर्च एंड एक्सपीरियंस आई एम टेलिंग यू. एक नॉर्मल यूजर को ये समझ में नहीं आता कि प्रोसेस करते क्या है. ये माइक्रोसॉफ्ट विंडोज के प्रोसेस हैं, या एडोबे के प्रोसेस हैं, या जूम के प्रोसेस हैं. वी कैन नॉट फाइंड इट आउट. सो द मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट इज यू गो टू द डिस्क्रिप्शन सेक्शन. उसी में जब आप स्क्रॉल करेंगे तो आपको डिस्क्रिप्शन दिखाई देगा, जहां पे बताया जाता है कि ये जो प्रोसेस है वो किस कंपनी का है. ठीक है, तो जब भी आप कोई ऐसा प्रोसेस देखें जो किसी नोन कंपनी का ना हो या जो ब्लैंक हो, मोस्ट ऑफ द वायरसेस दे आर ब्लैंक. ओके, जब आपको ऐसा कोई प्रोसेस दिखे जिसके बारे में डिटेल नहीं अवेलेबल हो, कंपनी नहीं अवेलेबल हो, तो समझ जाइए ये एक नॉन रिकॉग्नाइज्ड प्रोग्राम है.
आप उस प्रोग्राम के बारे में इंटरनेट पे सर्च करिए, आपको पता लग जाएगा कि ये लेजिटिमेट प्रोग्राम है जो आपने थर्ड पार्टी एप्लीकेशंस वगैरह कुछ इंस्टॉल करके हैं, या फिर ये मैलवेयर है. That's the simple way of detecting and getting rid of this sort of malicious program or hacking activities. थैंक्स अ लॉट. ये टेक्निकल और ये अच्छा क्वेश्चन था कि लेकिन अभी मेरे ख्याल से समझ में आया होगा. और हम लोग हैक हो रहे हैं, यानी कुछ न कुछ गड़बड़ हुआ है, बीच में अपना ऐड जा रहा है, बहुत सारे अलग अलग प्रकार, जैसे कि सर ने बोला. दैट इज वेरी गुड, नाइस. अभी एक अपने यहाँ पर अलग अलग कई लोग आए हुए, उनको भी हम लोग चांस देने वाले हैं. एक फिटनेस टिप्स में देना चाहता हूँ जो बहुत सभी लोगों के लिए बहुत आवश्यक है. और एक मिनट में, बाद में फिर अलग होगा कार्यक्रम. स्वराज्य मल्टी सर्व्हिसेस भी आए हुए हैं. एनिवे, एक सेकंड थांबा, एक मिनिट जरा, माझं कंप्लीट होऊ दे, नंतर चालेल ना. ओके. तो फिटनेस के लिए ये टिप्स है आज के लिए, और इट इज वेरी इंपॉर्टेंट टिप्स. हमने कल एक दो दिन में देखा था कि बहुत सारे लोग सोचते हैं कि हम लोग कुछ ना कुछ फिटनेस के लिए एक्सरसाइज करें, लेकिन कहीं ना कहीं कारणों से नहीं हो पाता है. जेन्युइन कारण भी होते हैं. लेकिन अपने आप को एक सुबह में या फिर रात को थोड़ा सा शांत बैठे और मन में विचार करें कि हमारा सभी कार्य अच्छा जा रहा है. ठीक है, अभी भी आप थोड़ा आंख बंद करते हुए अब मेरा सुन सकते हैं और अभी भी एक्टिवेट हो सकते हैं. ठीक है, क्लोज योर आइज एंड सुनिए. ठीक है, तो आप ऐसे सोचिए कि हमें जो जो करना है, जो अपने फिटनेस के लिए करना है, वो अपने माइंड से बहुत अच्छी तरीके से हो रहा है. अपने शरीर से हम बहुत अच्छा एक्सरसाइज कर रहे हैं और हम फिटनेस की बहुत अच्छे लेवल तक पहुंच रहे हैं. ठीक है, तो अभी माइंड से लेके माइंड में आप एक लाइट, आपके माइंड में एक लाइट है ऐसा सोचिए, जैसे सूरज होता है, सूरज का प्रकाश होता है, वो प्रकाश आपके माइंड को पूरा क्लीन कर रहा है, बहुत अच्छा प्रकाश दे रहा है. और आपके जो विचार है, आपको जो जो चाहिए वो सब होते जा रहा है. और इसके बाद में आपके पूरे शरीर में इसका संचार हो रहा है. आपकी वो जो लाइट है, आपके लाइट आपके पूरे शरीर में जा रहा है, आपके चेस्ट में, हाथ में, लेग्स में, पूरे शरीर में वो लाइट सब प्रवास कर रहा है और आपका पूरा शरीर बहुत अच्छी तरीके से हो रहा है. या आप शांति से और एक प्रार्थना कर लीजिए कि हे जो किसको मानते हैं कि हे ईश्वर, मेरा सभी कार्य अच्छा हो रहा है. ओम शांति. ये सिंपल टेक्निक है. ओके, अपने आप को, अलग अलग टेक्निक्स है लेकिन ये भी आप यूज कर सकते हैं. अच्छा, दूसरी बात ये है कि हमारा ये जो इंटरेक्शन होता है, हमारे यहाँ पर करीबन 25 के आसपास लोग आते जाते, लेकिन 100 के ऊपर लोग इमीडिएट उसी दिन रात को सुनते हैं. दैट इज वेरी गुड थिंग. ठीक है, बहुत सारे लोग सुनते हैं और बहुत सारे लोग वेट करते रहते. बहुत सारे लोगों ने मुझे मैसेज किया कि सर मैं आज सुन नहीं पा रहा हूँ, लेकिन मैं आऊंगा, कोशिश करूंगा वगैरह. सो इट इज वेरी नाइस सेशन. और हमने कोशिश की है कि 30 मिनट्स के अंदर ये हो जाए, लेकिन अपने पास अभी हम अच्छे तरीके से गए, 30 मिनट्स तक हम लोग पहुंच गए, उसके लिए धन्यवाद. लेकिन